माझे नाव विजय आहे. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. मी माझ्या कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा होतो. आमच्या घरात माझी एक बहीण, भाऊ आणि माझे आई-वडील असे आमचे कुटुंब होते. माझे वडील एका मोठ्या फॅक्टरीत मॅनेजर म्हणून काम करायचे. आता त्यांचा पगारही वाढला होता. मला माझ्या वडिलांना घर चालवण्यास मदत करायची होती. म्हणूनच मला नोकरीची गरज होती. मी MA पास झालो होतो. त्यामुळे मला सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली. मला ही नोकरी करायची नव्हती, पण शेवटी वडिलांच्या कमाईतून माझा खर्च मी कधीपर्यंत भागवणार? त्यामुळेच मी नोकरीला लागलो. ती एक सरकारी शाळा होती. तिथे माझा पगारही चांगला होता. वडिलांचे कामही चांगले चालले होते. ते त्यांच्या कारने ऑफिसला जायचे आणि मला पगारही चांगला मिळत होता. त्यामुळेच आमच्या घरात कशाचीही कमतरता नव्हती. आमचे घर आणि आमचे आयुष्य एकदम आनंदात चालले होते. माझे वडील माझ्या नोकरीवर खूप आनंदित होते, कारण आता त्यांच्या खांद्यावरून थोडे ओझे कमी झाले होते. मलाही माझ्या लहान भावंडांचे शिक्षण पूर्ण करायचे होते. त्यासोबतच मला माझ्या बहिणीचे लग्न एकदम थाटामाटात करायचे होते, कारण ती माझी एकुलती एक बहीण होती. शाळेत नवीन प्रवेश होत होते. आता मला या शाळेत कामाला लागून 1 वर्ष झाले होते. माझ्यावर 8वीच्या वर्गाची जबाबदारी देण्यात आली. माझ्या वर्गात मुले मुली एकत्र शिकत होते. आमची शाळा 10वीपर्यंत होती. मी मुलांना खूप प्रेमाने आणि समजावून शिकवायचो आणि मी मुलांवर कधीच राग केला नाही. यामुळेच मुले मला त्यांचा आवडता शिक्षक मानू लागले. एके दिवशी मी माझ्या वर्गातील मुलांच्या नोटबुक तपासत असताना एक मुलगी माझ्याकडे आली. तिचे वय 14 वर्ष होते आणि ती 8वीची विद्यार्थिनी होती. ती माझ्याजवळ येऊन उभी राहिली आणि म्हणाली, "सर, मी तुमच्याशी लग्न करणार आहे." मी समोर ठेवलेले नोटबुक तपासत व्यस्त होतो. त्यामुळे तिचे हे शब्द अचानक ऐकून मला धक्काच बसला. मी तिच्याकडे पाहिले तेव्हा मला असे वाटले की कदाचित माझ्याकडून काही ऐकण्यात चूक झाली असावी. मग मी तिला पुन्हा विचारले, "काय म्हणाली तू?" यावर ती म्हणाली की, "सर, मी फक्त तुमच्याशीच लग्न करेन आणि तुम्ही माझे पती व्हाल." ती परत एकदा बोलली तेव्हा मी काही वेळ तिच्याकडे बघतच राहिलो. ती तिचे म्हणणे अगदी बळकटपणे सांगत होती. जणू काही ती जे बोलली ते खरे होईल आणि ती ज्या ठसठशीतपणे हे बोलत होती त्याचे मला आश्चर्य वाटले. यावर मी तिला म्हणालो, "तू हे काय बोलत आहेस?" तिचे नाव रिया होते आणि ती खूप निरागस दिसत होती. ती मला पुन्हा म्हणाली, "सर, तुम्ही माझ्याशी लग्न कराल ना?" हे ऐकून मी मोठ्याने हसलो. मी विनोद समजून तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि तिला तिच्या जागी परत पाठवले. त्यानंतर मी माझ्या कामात व्यस्त होऊन गेलो. ती लहान आहे असे समजून मी तिच्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर मी जेव्हा कधी तिला पाहायचो तेव्हा मला ती जे बोलली होती ते माझ्या ध्यानात यायचे. पण मी ही गोष्ट कधीच मनावर घेतली नाही. ती मुलगी खूप सुंदर होती आणि ती वर्गातील सर्वात हुशार मुलगी होती. इतर शिक्षकांप्रमाणेच ती माझ्या नजरेत असण्याचं कारण म्हणजे ती वर्गातील टॉपर विद्यार्थिनी होती. माझे एक तत्त्व म्हणजे मी सर्व विद्यार्थ्यांकडे समान नजरेने पाहायचो आणि सर्वांना समानतेची वागणूक द्यायचो. कारण मी स्वतः अशा काळातून गेलो आहे आणि मला माहीत आहे की शिक्षक जेव्हा भेदभाव करतात तेव्हा खूप वाईट वाटते. म्हणूनच मी नेहमी या गोष्टीकडे लक्ष न देण्याचा प्रयत्न केला. मी त्या मुलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, कारण ती लहान होती आणि तिची अशी कोणतीही गोष्ट गंभीरपणे घेण्याची गरज नव्हती. पण तिचे बालिश बोलणे मला नक्कीच आवडले. आज शाळा सुटल्यावर मी घरी लवकर येण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून मी लवकर घरी पोहोचू शकेन आणि विश्रांती घेऊ शकेन. काही वेळाने मी घरी पोचलो, फ्रेश झालो आणि जेवण केले. मग मी आरामात जेवण झाल्यावर माझ्या खोलीत जाऊन आडवा झालो. मी थोडा वेळ डोळे मिटलेच होते की अचानक माझ्या खोलीचा दरवाजा कोणीतरी उघडला आणि खोलीत कोणीतरी आले. दरवाजा उघडण्याच्या आवाजाने मी डोळे उघडले आणि पाहिले की येणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून माझी आई होती. आईला बघून मी सरळ बसलो आणि ती माझ्या समोर येऊन बसली आणि म्हणाली, "मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे आहे."
म्हणूनच मी तुझ्या खोलीत आले आहे. माझ्या आईकडून हे ऐकून मला आश्चर्य वाटले की तिला मला अशी कोणती महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मी आईला म्हणालो, बोल, तुला माझ्याशी काय बोलायचे आहे? मग आई पुन्हा हसायला लागली आणि माझा हात धरून हळूच म्हणाली, हो, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. कारण तुझ्या वडिलांना तुझे उत्तर हवे होते. यावेळी आईने मला सांगितले तेव्हा मी आणखीनच गोंधळलो आणि त्याच गोंधळात आईकडे पाहत होतो. आई म्हणाली, खरं तर आता आम्हाला तुझं लग्न करायचं आहे. तू लग्नाच्या वयात आला आहेस, म्हणूनच तुझ्यासाठी आम्ही मुलगी बघितली आहे. मी तुझी इच्छा विचारण्यासाठी आले आहे, जेणेकरून आम्ही मुलीच्या पालकांना उत्तर देऊ शकेल. मुलगी चांगली आणि सुशिक्षित आहे. ते सर्व चांगली माणसं आहेत, ज्यांना कशाचीही कमतरता नाही. तुझ्या वडिलांना तिथल्या सगळ्या गोष्टी आवडल्या आहेत आणि मला ही मुलगी खूप आवडली आहे. म्हणूनच मला तुझी इच्छा जाणून घ्यायची आहे, जेणेकरून तुला त्या लोकांना दाखवण्यासाठी आपल्या घरी आमंत्रित करू शकतो. मी आईला म्हणालो, मला आत्ताच लग्न करायचे नाही. मी आत्ताच नोकरीला जॉईन होऊन 1 वर्ष झाले आहे. मला पैसे कमवायचे आहेत. त्यानंतरच मी माझ्या लग्नाचा विचार करेल. यावर आई म्हणाली, बेटा, तुझी बहीण लहान आहे. ती आता शाळेत जाते. त्यामुळे घरातील सर्व कामाचा भार माझ्यावर आहे. आता माझ्या म्हाताऱ्या हाडांमध्ये घरची कामे करण्याइतपत जीव नाही. तुझी बहीण दिवसभर शाळेत जाते आणि संध्याकाळी घरी आल्यावर ती ट्युशनला जाते. त्यामुळे मी घरी एकटीच असते. माझी सून घरात आली तर ती माझ्यासोबत राहील आणि माझे मनही गुंतून जाईल. मला माझ्या नातवंडांचे तोंड मी जिवंत असताना पाहिजे आहेत आणि त्यापूर्वीच मी हे जग सोडू इच्छित नाही. हे ऐकून मी आईला म्हणालो, तू असे का वेड्यासारखे बोलत आहे? यावर आईने काहीच उत्तर दिले नाही. मी आईकडे पाहत होतो. तेव्हा मला अचानक त्या मुलीचे शब्द आठवू लागले, जिने मला सांगितले होते की मी फक्त तुमच्याशीच लग्न करेन आणि मी तिचा पती असेल. पण आता खरं तर माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती. आई विचारू लागली, बेटा, कुठं हरवलास? मला लवकर उत्तर दे, म्हणजे मी लवकरात लवकर मुलीच्या घरच्यांना उत्तर देऊ शकेन. आईच्या प्रश्नावर मी शुद्धीवर आलो आणि म्हणालो, आई, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. मी माझ्या आईवडिलांवर खूप प्रेम करत होतो आणि त्यांच्या निर्णयाने मी खूप आनंदित होतो. तुम्ही माझ्यासाठी जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल, असे मी म्हणालो होतो. माझे आईवडील माझ्यासाठी कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत हे मला चांगल्या प्रकारे माहीत होते. त्यामुळेच मी माझ्या पालकांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर करायचो. माझा निर्णय ऐकून आईला खूप आनंद झाला आणि तिने मला खूप आशीर्वाद देऊन ती तिच्या खोलीत गेली आणि जाता जाता म्हणू लागली की तू आरामात झोप, तुला सकाळी लवकर उठून शाळेत जावे लागेल. आईच्या या गोष्टीचा विचार करत मी झोपायचा प्रयत्न करू लागलो. मी माझ्या आईवडिलांचा मोठा मुलगा होतो, त्यामुळे मी घरात सगळ्यांचा लाडका होतो. घरातील सर्वांचे माझ्यावर खूप प्रेम होते. माझा भाऊ आणि माझी बहीणसुद्धा माझा खूप आदर करायची. मी माझ्या दोन्ही भाऊ बहिणींना या शाळेत प्रवेश घेऊन दिला होता, ज्यात मी काम करायचो. माझ्या वडिलांच्या आणि माझ्या कमाईने आमचे घर चांगले चालले होते. माझ्या वडिलांना या गोष्टीचा आनंद होता की मी माझ्या जबाबदाऱ्या लवकर समजून घ्यायला शिकलो. माझे वडील माझ्यावर खूप खुश होते, कारण मला ही नोकरी माझ्या क्षमतेवर मिळाली होती आणि मी खूप हुशार होतो. त्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांनी लवकरच माझा पगारही वाढवला. मी मुलांना नेहमी खूप प्रेमाने शिकवायचो आणि मी त्यांच्याशी कधीच चुकीचे शब्द वापरले नाहीत. शाळेतील सर्वजण माझा खूप आदर करायचे. आता 8वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी माझी होती. त्यामुळे मी कोणतीही हरकत न घेता ही जबाबदारी घेतली होती. मला फक्त शिकवण्यात रस होता, वर्ग बदलण्यात नव्हता. आता मी 8वीच्या वर्गाचा कायमस्वरूपी शिक्षक झालो होतो. आज रिया पुन्हा माझ्याकडे आली आणि माझ्याशी लग्नाविषयी अतिशय कडक शब्दात बोलू लागली. मी पुन्हा तिचे बोलणे बंद करून हसलो. ती लहान आहे, मुलं अशा गोष्टी बोलतात असे समजून घेतले. मी माझ्या आईवडिलांना माझे लग्न करण्यास संमती दिली होती आणि माझे उत्तर मुलीच्या घरच्यांपर्यंत पोचले होते. आईने सांगितले की काही दिवसांनी मुलीचे कुटुंबीय तुला बघायला आपल्या घरी येणार आहेत. यावर मी होकारार्थी मान हलवली.
पण मी त्या मुलीचा विचार करत होतो की ती लहान 14 वर्षाची मुलगी आहे आणि तिला माझ्याशी काहीतरी अर्थपूर्ण बोलायचे आहे. पण मी त्या मुलीचे बोलणे ऐकून हसण्याशिवाय काय करणार? आज मी पुन्हा तिच्याशी बोलणे टाळले आणि मला हे सांगितल्यावर ती पुन्हा तिच्या जागेवर जाऊन बसली. मी इतर मुलांमध्ये व्यस्त झाल्यामुळे हा विचार माझ्या मनातून निघून गेला होता. पण ती मुलगी तिच्या बोलण्यावर किती ठाम होती हे येत्या काही दिवसात मला स्पष्टपणे समजणार होते. कारण ती रोज माझ्याकडे यायची आणि मला एकच सांगायची की मी तुमच्याशी लग्न करेल आणि तुम्ही माझे पती व्हाल. सुरुवातीला मी हसत खेळत तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचो. पण मी हे किती दिवस करणार? कारण आता हद्द झाली होती आणि ती माझ्या सहनशक्तीच्या पलीकडची झाली होती. मग एके दिवशी मी तिला कडक शब्दात खडसावले आणि समजावले की तिने परत असे कधीही बोलू नये. पण तरीही तिला समजत नव्हते आणि ती पुन्हा पुन्हा तीच कृती करत होती. आता तिच्या बोलण्याने मी अजूनच वैतागलो होतो. तिच्या अशा बोलण्यावर मला काही उपाय सापडत नव्हता की या मुलीला या गोष्टीपासून दूर कसे ठेवायचे. मी माझ्या शाळेतील इतर कोणत्याही शिक्षकाला हे सांगू शकत नव्हतो. कारण मला माहीत होते की त्यांनी हे ऐकल्यानंतर ते म्हणतील की ती लहान मुलगी आहे, त्यामुळे तू तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर. पण मी तिला लहान मुलगी मानून तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू शकलो नाही आणि तिचं रोजचंच ते बोलणं ऐकून मी खूप वैतागलो होतो. त्या दिवशीही मी खुर्चीवर बसून माझ्या वर्गातील मुलांच्या नोटबुक तपासत होतो. जेव्हा ती माझ्याकडे आली आणि पुन्हाच तेच बोलू लागली जे ती रोज बोलायची. पण आज मला ते सहन होत नव्हते आणि ती माझ्यासमोर निरागस चेहऱ्याने उभी असताना मला तिचा खूप राग येत होता. सगळ्यात आधी मी तिला प्रेमाने समजवलं, बेटा रिया, मुलं असं बोलत नाहीत. पण ती पुन्हा पुन्हा तेच म्हणाली. आता मी आणखीनच वैतागलो होतो. मी तिला म्हणालो, उद्या येताना तुझ्या वडिलांना शाळेत घेऊन ये. मी तिला रागाने सांगितले. तेव्हा ती म्हणाली, सर, माझे वडील शाळेत येऊ शकत नाही. मला तिच्या वडिलांना शाळेत बोलवायचे होते, जेणेकरून मी तिच्या वडिलांना तिच्या सर्व कृतीबद्दल सांगू शकेन आणि ते त्यांच्या मुलीला समजावून सांगू शकतील की असे बोलणे चुकीचे आहे. ती माझे म्हणणे समजून घेत नव्हती, पण ती तिच्या बाबांच्या शब्दांना नक्कीच सहमत होईल. मी तिला विचारले, तुझे वडील शाळेत का येऊ शकत नाही? यावर रिया म्हणाली, सर, माझ्या वडिलांना चालता येत नाही. तुम्ही आमच्या घरी येऊन त्यांना भेटू शकता. मुलीने अतिशय शांततेने सांगितले की तिचे वडील असहाय्य आहेत. यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पण ती मुलगी 8वीत होती आणि ती इतकीही लहान नव्हती की तिने एवढे खोटे बोलले असते. नक्कीच तिचे वडील असहाय्य असावेत, म्हणूनच ती असे म्हणत होती. तिचे बोलणे ऐकून मी मान हलवली, कारण मी तिच्या घरी जाऊन तिच्या वडिलांना भेटायचे ठरवले होते आणि आज मी शाळा सुटल्यावर तिच्या घरी जाणार होतो. उरलेल्या वेळेत रियाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मी माझ्या कामात व्यस्त झालो. संध्याकाळी शाळा सुटल्यावर मी महत्त्वाच्या कागदपत्रांची फाईल उचलून शाळेच्या बाहेर पडलो. ती मुलगी रिया माझ्यासोबतच होती. रस्त्याने बराच वेळ चालत सुमारे 10 मिनिटे लागली. त्यानंतर आम्ही तिच्या घराजवळ पोहोचलो, जे फार मोठं नव्हतं, पण छोटंसं जुनं घर होतं. मी रियासह घरात शिरलो. घराच्या भिंती अतिशय विचित्र आणि जुन्या प्रकारच्या दिसत होत्या. ते घर एखाद्या झपटलेल्या घरासारखं दिसत होतं. ते पाहून मी जरा काळजीत पडलो. मग मी हिंमत एकवटली, पण घरात रियाचे वडील कुठेही दिसत नव्हते. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत आणि मग स्वयंपाकघरात गेलो. संपूर्ण घर फिरूनही मला घरात रियाची आई किंवा तिचे वडील दिसले नाही. रियाने सांगितले होते की तिचे वडील असहाय्य आहेत आणि ते कुठेही जाऊ शकत नाही. मग त्यांनी घरात हजर असायला हवे होते, पण मला ते घरात कुठेच दिसले नाही. मी काळजीत पडलो आणि मी रियाला विचारले, तुझे वडील कुठे आहेत? तर ती म्हणाली की माझे वडील समोरच्या खोलीत आहेत. मी त्या खोलीकडे पाहत होतो, पण मी त्या खोलीत गेलो नव्हतो, कारण तिथे खूप काळोख होता. ते घर अगदी साधं घर होतं. ते एखाद्या जुन्या वाड्यासारखं होतं आणि घरात कोणीच दिसत नव्हतं. माझ्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले. रिया मला कोणाच्या घरी घेऊन आली होती ती मला माहीत नाही. रियाच्या सांगण्यावरून मी त्या खोलीत गेलो. खोलीत पाऊल टाकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण माझ्या पाठीमागे एका बाईच्या बोलण्याचा आवाज मला ऐकू आला. मी मागे वळून पाहताच अचानक घाबरलो आणि मी किंचाळलो, कारण माझ्यासमोर एक लठ्ठ बाई उभी होती, जी माझ्याकडे एकटक पाहत होती. मी तिला रागाने विचारले, तू कोण आहेस? दरवाजा उघडा होता
पण मला रिया कुठेच दिसली नाही आणि दरवाजासमोर एक बाई उभी होती, जिच्या समोरून मी बाहेर पडू शकत नव्हतो. ती कोण होती हे मला माहीत नव्हते, पण मला तिची खूप भीती वाटत होती, कारण ती बाई खूप रागात दिसत होती. आता मला इथे आल्याचा पश्चाताप होत होता. मी रियाचा सल्ला का स्वीकारला असे मला वाटू लागले. मला भीती वाटत होती की इथे येऊन मी काही मोठ्या संकटात सापडू शकतो. ती महिला म्हणाली की मी रियाची आई आहे आणि आता तू रियाशी लग्न करणार आहेस. रियाच्या आईने हे सांगताच माझे डोळे विस्फारले. मी जोरात ओरडलो आणि म्हणालो, तुम्ही हे काय बोलत आहात? त्या बाईने अतिशय संतप्त नजरेने बघून मला खालच्या आवाजात बोलायला सांगितले आणि म्हणू लागली की आता तुझे लग्न ठरवले जाईल. मी म्हणालो, तुम्ही एक स्त्री आहात, त्यामुळे मी तुमचा आदर करतो, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्याशी काय पण बोलसाल. तुम्ही तुमच्या 14 वर्षाच्या मुलीचे माझ्यासोबत जबरदस्तीने लग्न कसे करू शकता? ती फक्त 14 वर्षाची आहे आणि मी 24 वर्षात तरुण आहे. यावर ती महिला म्हणाली, ते काय पण असो, पण मला माझ्या मुलीचे लग्न तुमच्याशीच करायचे आहे. यावर मी तिला म्हणालो, तुमच्या मुलीसाठी तुम्ही समान वयाचा मुलगा शोधा. मी असं रागाच्या स्वरात म्हटलं आणि तिथून पटकन बाहेर पडायला लागलो. पण मी दारातून बाहेरही आलो नव्हतो, तेव्हा अचानक मागून कोणीतरी माझ्या डोक्यावर काहीतरी जोरात मारलं. मला काहीच समजत नव्हते. ती कठीण वस्तू माझ्या डोक्यावर इतकी जोरात मारली गेली की मला चक्कर आल्यासारखे वाटू लागले. तेव्हा मी मागे वळून पाहिलं तर रियाच्या आईच्या हातात एक जाड काठी होती, जी तिने माझ्या डोक्यावर मारली होती. मी वेदना सहन करू शकलो नाही आणि पुढच्या क्षणी बेशुद्ध पडलो. हे सगळं इतकं अचानक घडलं की मला काही विचार करण्याची किंवा समजून घेण्याची संधीही मिळाली नाही. किती वेळ मी बेशुद्ध राहिलो हे माहीत नाही, पण शुद्धीवर आल्यावर माझं डोकं इतकं दुखत होतं की मला खूप चक्कर येत होती आणि माझ्या डोक्याला मारलेल्या वस्तूचा परिणाम अजूनही माझ्या डोक्यावर होत होता. माझे डोळेसुद्धा जड होत होते. मी माझे डोके दाबून वेदना कमी करण्याचा प्रयत्न करत होतो. मला जरा आराम वाटला तेव्हा बेशुद्ध होण्याआधीचे दृश्य माझ्या डोळ्यासमोर तरळू लागले. मी कुठे होतो ते आठवण्याचा प्रयत्न करत होतो. खोलीत खूप अंधार होता. मी आजूबाजूला बघितले तर जणू ती कचऱ्याने भरलेली एक निर्जन खोली आहे आणि तिथून दुर्गंधी येत होती. मी रियाचा सल्ला का मानला याचा मला खूप पश्चाताप होत होता. माझी आई माझ्या घरी माझी वाट पाहत असेल आणि किती वेळ मी या खोलीत बंद होतो हे मला माहीत नव्हते. यावेळी मी माझ्या कुटुंबाला मिस करत होतो आणि मी त्यांच्याबद्दल काळजीत होतो. मला इथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. या घरात आल्यानंतर माझ्यासोबत असे काही घडू शकते याची मी कल्पनाही केली नव्हती. हे जर मला आधीच माहीत असते तर मी इथे कधीच आलो नसतं. पण एकंदर मुद्दा असा होता की मला काहीच माहीत नव्हते. जेव्हा मला माझा फोन चेक करायचा होता तेव्हा माझ्या खिशात माझा मोबाईल नव्हता. म्हणजे त्या महिलेने माझा मोबाईल काढून घेतला होता आणि मला माहीत नाही की ती महिला कोण होती आणि ती माझ्यासोबत असे का करत होती. मला काहीच समजेना. मी पटकन दरवाजाकडे सरकलो आणि जोरजोरात आरडाओरडा करू लागलो की मला वाचवा वाचवा, पण समोरून काहीच उत्तर येत नव्हते. मी पराभव स्वीकारला आणि स्वतः खाली बसलो आणि मग कोणीतरी येण्याची वाट पाहू लागलो. मला माहीत नाही की माझे कुटुंब किती काळजीत असेल. ते नक्कीच मला शोधण्याचा प्रयत्न करत असतील. मी विचार करत होतो की ही महिला खरंच रियाची आई आहे का? पण ती मला तिच्या मुलीशी लग्न करायला का सांगत होती? मी हे कधीच मान्य केले नसते, कारण मी तशी व्यक्ती नव्हतो. आमची शाळा 10वीपर्यंत असल्यामुळे तिथे बरेच तरुण मुली शिकत होत्या. मी माझ्या शाळेतील कुठल्याच विद्यार्थिनीकडे आजपर्यंत चुकीच्या नजरेने पाहिले नाही. मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांचा खूप आदर करायचो. त्यांच्याशी नेहमी नम्रपणे बोलायचो. मग मी रियाशी लग्न कसे करू शकतो? त्या खोलीत मी अडकून माझा किती वेळ गेला हे मला माहीत नाही, कारण मला खूप भूक लागली होती. पण ज्या बाईला रिया तिची आई म्हणत होती तिने मला इथे आणून कैद करून ठेवलं आणि माझी दखलही न घेण्याचा प्रयत्न केला. या सगळ्याचा विचार करून मी आणखीनच अस्वस्थ होऊन झोपी गेलो. नंतर पुन्हा जेव्हा माझे डोळे उघडले तर दार उघडल्याचा आवाज आला. मी पाहिले की तीच महिला खोलीत आली होती. तिच्या हातात एक पिशवी होती आणि तिने ती पिशवी माझ्या हातात दिली आणि म्हणाली, हे घे आणि जेवण कर. मला खूप भूक लागली होती, म्हणूनच मी न काही बोलता शांतपणे ती बॅग उघडली. त्यानंतर मी त्या बाईला विचारले की तू हे सर्व का करत आहेस? मग ती म्हणाली, आता माझ्यात वाद घालण्याची हिंमत नाही, कारण तुझ्या आईने मला वचन दिले होते की
ती तुझे लग्न माझ्या मुलीशी करेल, पण ती तिचे वचन विसरली आहे. आणि जेव्हा मी तुझ्या आईला आठवण करून दिली तेव्हा तिने ते नाकारले. मी तिला इतक्या सहजासहजी सोडू शकत नाही. म्हणूनच तुझ्या आणि माझ्या मुलीचे मला लग्न लावायचे आहे. त्यामुळेच मी तुला फसवून माझ्या घरी बोलावले होते. आता ही कागदपत्रे धर आणि यावर तुझी सही कर. ती बाई खूप रागाने बोलत होती. तिने कागद आणि पेन माझ्याकडे दिला. तिला माझे कोर्ट मॅरेज करायचे होते. तिच्या सांगण्यावरून मी ते कागद माझ्या हातात घेतले आणि ते वाचून मला राग आला आणि लक्षात आले की ते लग्नाचे कागद होते, ज्यावर एका बाजूला मुलीने सही केली होती, जी बहुधा रियाची असावी. मी त्या बाईला म्हणालो, तू कसली आई आहेस? तुझ्या निरागस लहान मुलीला एवढ्या मोठ्या मुलाकडे सोपवतेस? तुम्ही तुमच्या मुलीसोबत एवढं मोठं पाप करू शकत नाही. ती अजून लहान आहे. तुम्ही तुमच्या अल्पवयीन मुलीशी लग्न करू शकत नाही. तुम्हाला माहीत आहे की यामुळे तुम्हाला आणि मला अटक देखील होऊ शकते. जोपर्यंत तुमची मुलगी 18 वर्षाची पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही तिचे लग्न लावू शकत नाही. यावर ती महिला म्हणाली की रिया माझी मुलगी आहे, त्यामुळे मी तिच्यासोबत वाटेल ते करेल. ते सोडा आणि तुम्ही पटकन सही करा. तुमच्या आईने जे मला वचन दिले होते ते तुला पूर्ण करावे लागेल. मी म्हणालो की माझी आई 14 वर्षाच्या मुलीशी लग्न करण्याचे वचन कधीच देऊ शकत नाही. माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे. कदाचित हा तुमचा काहीतरी गैरसमज झाला असावा. त्या बाईने रागाने मला विचारले की तुमच्या आईने तुम्हाला हे सत्य सांगितले नाही का, की त्यांनी मला वचन दिले होते की ती तुझे लग्न माझ्या मुलीशी करून देईल. ती बोलत असतानाच तिचा मोबाईल वाजला आणि मग तिने फोन उचलला आणि बोलता बोलता माझ्याकडे पाहू लागली. तिने मला सांगितले की मी उद्या पुन्हा येईल आणि मला कोणत्याही परिस्थितीत या कागदपत्रांवर तुझी सही हवी आहे, नाही तर चांगले होणार नाही. ती मला धमकावून बाहेर निघून गेली. मला खूप काळजी वाटली. ही बाई काय बोलत होती? आता मलाही संपूर्ण सत्य जाणून घ्यायचे होते. म्हणून मी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. मला जाणून घ्यायचे होते की रियाच्या आईला माझे लग्न रियाशी का करायचे आहे. मी रात्रीचे जेवण केले आणि ती रात्रही माझ्याकडून शांततेत गेली. तिने मला जेवण दिले आणि ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा खोलीचा दरवाजा उघडला आणि खोलीत एक महिला नाही तर एक पुरुष आला होता. पण तो माणूस व्हीलचेअरवर बसलेला पाहून मला आश्चर्य वाटले. याचा अर्थ तो असहाय्य माणूस रियाचा बाप असावा असे मला वाटत होते. मी न विचारता त्याने मला स्वतःबद्दल सांगितले की मी रियाचे वडील आहे आणि ज्या व्यक्तीने मला इथे ठेवले होते ती रियाची आई आहे. तो माणूस 40 वर्षाचा होता तर त्याची पत्नी 35 वर्षाची असेल. मी त्या माणसाला काहीतरी विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला गप्प राहण्यास सांगितले आणि नंतर माझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न देता मला त्याच्या मागे येण्याचा इशारा केला. मी पटकन त्याच्या मागे गेलो. मला त्या घरातून बाहेर काढल्यानंतर त्याने मला अनेक रस्त्यांवरून नेले आणि 20 मिनिटांनंतर मला दुसऱ्या घरात नेले. त्यावेळी मी पळून जाऊ शकलो असतो, पण मला सत्य जाणून घ्यायचे होते. हे घर खूप स्वच्छ आणि दुमजली घर होतं. बाहेरून जेवढं ते चांगलं घर दिसत होतं त्यापेक्षा ते आतून कितीतरी पटीने सुंदर होतं. त्याने मला एका खोलीत आणून खोलीचा दरवाजा आतून बंद केला. त्या माणसाने मला फ्रेश व्हायला सांगितले. त्याच्या विनंतीवरून मी माझ्या हातपाय आणि चेहरा धुतला आणि त्याने माझ्यासमोर बसून बाहेरून निकिताला हाक मारली, बेटा जेवायला आण. बाहेरून एक सुंदर तरुणी हातात जेवणाचे ताट घेऊन खोलीत आली. त्या माणसाने मला सांगितलं की ही माझी मोठी मुलगी निकिता आहे. तू जेवण करून घे. तिने बनवले जेवण तुला खूप आवडेल. मी ते अन्न खाण्यास नकार दिला आणि मला या घरात आणण्याचे कारण विचारले. तर तो माणूस म्हणाला की मी तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. तू घाबरू नकोस आणि तू कोणतीही काळजी न करता माझ्या घरचे जेवण कर. मी प्रथम पोटभर जेवण केले कारण मला खूप वेळ झालं भूक लागली होती आणि ते जेवण खूप चवदार होते. जेवण झाल्यावर त्या मुलीने माझ्यासमोरून जेवणाचे ताट उचलले आणि बाहेर निघून गेली. तो माणूस बोलू लागला आणि म्हणाला की माझ्या मुलीमुळे आणि माझ्या पत्नीमुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला आहे. त्याबद्दल मला तुमची माफी मागायची आहे. शक्य असल्यास माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलीला माफ करा. त्या माणसाने माझ्यासमोर हात जोडले होते. मी त्याचे हात धरले आणि नकारार्थी मान हलवली. मी त्यांचे हात उघडले आणि विचारले, तुमची पत्नी माझ्या आणि रियाच्या लग्नाबद्दल जे काही बोलत आहे ते खरे आहे का? माझ्या प्रश्नाला त्याने होकारार्थी होकार दिला.
त्यामुळे मी लालबुंद झालो. पण हे संपूर्ण सत्य नव्हते. जर हे संपूर्ण सत्य नव्हते तर ते संपूर्ण सत्य काय होते? कदाचित हा प्रश्न माझ्याही मनात होता. तो माणूस म्हणाला की मी तुला संपूर्ण सत्य सांगतो. त्याचे बोलणे ऐकून मी त्याच्याकडे पाहिले. पूर्ण सत्य जाणून घेणे हा माझा हक्क होता, ज्याच्यामुळे मी गेले कित्येक तास खूप अडचणीत होतो. मग तो म्हणू लागला, माझी पत्नी संगीता आणि तुझी आई या दोघींची खूप घट्ट मैत्री आहे. दोघीही बालपणीच्या मैत्रिणी आहे. तुझ्या आईच्या लग्नानंतर तुझा जन्म झाला. तुझ्या जन्मावर तुझ्या आईला खूप आनंद झाला, कारण तू मुलगा होतास आणि या गोष्टीवर तुझ्या आईच्या आनंदाला सीमा नव्हती. त्यानंतर 4 महिन्यांनी माझ्या मुलीचा जन्म झाला, जिने तुला आत्ता नुकतेच जेवण दिले होते, जिचे नाव निकिता आहे. तेव्हा तू 4 महिन्यांचा होता. जेव्हा आम्हाला मुलगी झाली तेव्हा निकिताची आई निराश झाली होती, कारण तिलाही मुलगा हवा होता. पण तुझ्या आईने वचन दिले की ती निकिताला तुमच्या घरची सून बनवणार. त्याचप्रमाणे माझी पत्नीही यामुळे खूप खुश झाली, कारण त्यांची मैत्री आता नात्यात बदलणार होती. हे वचन दिल्यावर तुझी आई कदाचित विसरली असेल, पण माझ्या बायकोला ही गोष्ट अजूनही आठवते. ती अजूनही ती वचन विसरलेली नाही. आणि निकितालाही तुझ्याबद्दल चांगलं माहीत आहे, कारण निकिता जसजशी मोठी होत गेली तसतशी तिची आई तिला सांगत राहिली की मी तुझे नाते निश्चित केले आहे आणि तुझ्या भावी पतीचे नाव विजय आहे. म्हणूनच दुसऱ्या मुलाचा विचार कधीच करू नकोस. मला तुझं लग्न माझ्या मैत्रिणीच्या मुलाशी करायचं आहे. मला आमची मैत्री नात्यात बदलायची आहे. माझ्या मुलीच्या मनात दुसऱ्या मुलाचा विचारही नव्हता, कारण तिला लहानपणापासूनच सांगितलं होतं तिचे नाते पक्के झाले आहे. त्यामुळे तिने कायम विजय नावाचा मुलगा आपल्या हृदयात ठेवला होता. मी बँकेत काम करायचो. मी माझ्या मुलीला शिकवले आणि खूप वर्षांनी माझी धाकटी मुलगी जन्माला आली, जिचे नाव रिया आहे आणि ती तुमच्या शाळेत शिकत आहे. वेळ निघून गेली, पण तुझ्या आईने आमच्याशी बोलण्याचा प्रयत्नही केला नाही. आमच्या कुटुंबाचा तुमच्या कुटुंबाशी संवाद साधणेही बंद झाले. निकिताला तुझ्याबद्दल माहिती आहे की आम्ही तिचे तुमच्याशी नाते प्रस्थापित केले आहे. आमची मुलगी या नात्यामुळे खूप आनंदी होती. पण जेव्हा ती 18 वर्षाची झाली तेव्हा माझा अपघात झाला आणि या अपघातात मी माझे दोन्ही पाय गमावून बसलो. आणि तो अपघात तुझ्या वडिलांच्या कारणे झाला. त्यांना हवे असते तर ते मला दवाखान्यात घेऊन जाऊ शकले असते आणि मला मदत देखील केली असती, तर कदाचित आज मी माझे पाय गमावून बसलो नसतो. पण तुझे वडील मला जागेवर सोडून पळून गेले. माझ्या पत्नीला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तिने या परिस्थितीसाठी तिच्या मैत्रिणीच्या पतीला जबाबदार धरले आणि तिच्या मनात सुडाची आग जागृत झाली. त्यानंतर माझी बायको म्हणाली की आपल्या निकिताचे लग्न विजयसोबतच करायचे, जेणेकरून लग्नानंतर निकिता त्या घरची सून झाल्यावर त्याच्या आईला त्रास देईल आणि कसे तरी भांडण करून त्यांची सर्व मालमत्ता निकिताचे नाव करून देईल. माझ्या पत्नीने फक्त बदला घेण्यासाठी हे सर्व केले. माझी मुलगी जिची चूक नव्हती ती हे सर्व करायला तयार नव्हती. माझी मोठी मुलगी निकिता खूप साधी आहे. ती तिच्या आईसारखी अजिबात हुशार नाही. मी माझ्या पत्नीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत होतो, पण तिने माझे ऐकले नाही. माझ्या मुलीने तिच्या आईला स्पष्टपणे सांगितले होते की लग्न झाल्यानंतर ती सासरी जाणार नाही आणि विजय किंवा त्याच्या कुटुंबाला त्रास होईल असे काही करणार नाही, कारण माझी मुलगी तुझ्यावर लहानपणापासून प्रेम करत होती आणि तिला तुझ्याशी लग्न करायचे आहे. मी माझ्या मुलीला तुमचा बदला घेण्यासाठी कधीही वापरणार नव्हतं, पण तिच्या आईला बदला घ्यायचा आहे. माझी मुलगी या बदलाच्या आगीत जळत आहे, कारण तिला तुझ्याशी लग्न करायचे आहे आणि तिचे तुझ्यावर प्रेम आहे. पण निकिताने हे काम करण्यास नकार दिल्यावर निकिताच्या आईने रियाला आपले दुसरे हत्यार बनवले. फक्त एका मुलीशी नाही तर दुसऱ्या मुलीशी लग्न करून आपण या लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो असे तिला वाटत होते. तिने मुद्दाम माझ्या धाकट्या मुलीला तुमच्या शाळेत प्रवेश दिला आणि ती तिला रोज शिकवायची की तुला तुमच्या सरांना जाऊन हे बोलायचे आहे की मला तुमच्यासोबत लग्न करायचे आहे. माझी मुलगी रिया तिच्या आईच्या सांगण्यावरूनच हे सर्व करायची. तुम्ही तिच्या जाळ्यात पडाल आणि फसणार असा तिचा प्लॅन होता. तिला फक्त
तुला इथे बोलवायचं होतं आणि नंतर परत आल्यावर बळजबरीने रियाशी लग्न करून द्यायचे होते. कारण या परिस्थितीत निकिता तुझ्याशी लग्न करायला तयार नव्हती. तिला सासरच्यांकडून बदला घ्यायचा नव्हता. म्हणूनच माझ्या पत्नीने तिच्या धाकट्या मुलीला तयार केले. माझी बायको वेडी झाली आहे आणि मी तिला समजवण्याचा प्रयत्न करून थकलो आहे. आता सत्य तुमच्यासमोर आले आहे आणि हे आमचे खरे घर आहे. तुम्ही ज्या घरात होता ते आमचे जुने घर आहे, जे नेहमी बंद असते. माझ्या पत्नीला सुडाच्या भूताने पछाडले आहे, जे तिला कोणत्याही किमतीत तुझ्या पालकांकडून घ्यायचे आहे. त्या माणसाने जे सांगितले ते ऐकून मी थक्क झालो. ही कथा सुडाची कहाणी होती, त्यामुळे मला एका पडक्या घरात डांबले गेले होते. त्या माणसाने मला सांगितले की तू आता मोकळा आहेस. त्या माणसाच्या सांगण्यावरून मी पटकन माझ्या घराकडे निघालो. मी बेपत्ता झाल्यामुळे माझे कुटुंबीय दुःखी झाले होते, पण मी घरी गेल्यावर त्यांनी मला सुरक्षित पाहून मिठी मारली. त्यांनी विचारल्यावर मी त्यांना सगळा प्रकार सांगितला. तेव्हा त्यांनाही माझ्यासारखा धक्का बसला की माझ्या आईच्या बालपणीची मैत्रीण असलेल्या बाईकडून त्यांना ही अपेक्षा नव्हती. वडिलांनीही लाजत डोळे खाली केले होते. ज्यावेळी निकिताच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळी माझे वडीलही घाबरले होते. म्हणूनच ते त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकले नाहीत. ते आता निकिताच्या वडिलांची माफी मागायला तयार होते आणि त्यांना हात जोडून त्यांची माफी मागायची होती, असे वडिलांनी सांगितले होते. माझे संपूर्ण कुटुंब रियाच्या घरी गेले होते. जेव्हा आम्ही रियाच्या घरी पोहोचलो तेव्हा रियाची आई तिच्या नवऱ्याला बडबड करत होती की मला का सोडले. तिला बघून माझ्या वडिलांना खूप राग आला, पण वडिलांनी रियाच्या वडिलांची माफी मागितली. रियाच्या वडिलांनी पत्नीला समजावले तेव्हा तिला समजले. पण मी निकिताशी लग्न करावं अशी त्यांची अट होती. मी त्यांची अट मान्य केली. काही दिवसांनी माझे निकिताशी लग्न झाले आणि माझी आई आणि रियाची आई यांच्यातील पूर्वीची मैत्री पुन्हा निर्माण झाली आणि आमच्या कुटुंबामध्ये सर्व काही ठीक झाले. निकिता खूप छान मुलगी होती. आता मी माझी पत्नी निकितासोबत खूप आनंदी आहे. माझी आई नेहमी निकिताला आपली सून मानत नाही तर मुलगी मानते. माझ्या आईवडिलांच्या निर्णयावर माझा कोणताही आक्षेप नव्हता आणि त्यामुळे सर्व काही घडले. आता आम्ही सर्व एकत्र खूप आनंदी आहोत आणि कोणतेही दुःख न करता आपले जीवन शांततेने जगत आहोत आणि सगळे खुश आहोत. आता आम्ही सगळे रियाला तिच्या जुन्या गोष्टी सांगून चिडवतो. तिला खूप लाज वाटते आणि वाईटही वाटते, कारण तिने हे फक्त तिच्या आईच्या सांगण्यावरून केले होते. मी अजूनही त्या शाळेत शिकवत आहे. माझ्या लग्नानंतर माझ्या आईची आणि निकिताच्या आईची बालपणीची मैत्री अजूनच घट्ट झाली. जीवनात आपण सूड घेण्यासाठी एवढ्या प्रमाणात कधीच झुकता कामा नये. मित्रांनो, ही गोष्ट आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.